1930च्या दशकात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा लिम गावात भास्कर गणेश चितळे एक साधे दूध व्यावसायिक, ज्यांना पुढे बीजी चितळे म्हणून ओळखलं जाईल. पण एक अनपेक्षित संकट, एक अज्ञात रोग आणि त्यात त्यांच्या सर्व जनावरांचा मृत्यू, या घटनेने चितळे कुटुंबाचा पाया हलवला. पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय जणू कोसळला. पण हार मारणं त्यांच्या रक्तात नव्हतं. 1939 मध्ये त्यांनी पुन्हा कंबर कसली आणि सुरू केली चितळे डेअरी. याच क्षणापासून सुरू झाला चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा अजरामर प्रवास. भास्कररावांचे पुत्र रघुनाथ चितळे म्हणजे सर्वांचे लाडके भाऊ चितळे. त्यांनी मुंबईत भागीदारी दुकान सुरू केलं आणि गुणवत्ता हीच त्यांची ओळख बनली. 1946 मध्ये भागीदारी संपली आणि भाऊ चितळे यांना मुंबई सोडावी लागली. पण जिद्द कायम होती. ते पुण्यात स्थायिक झाले आणि पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभं करण्यासाठी सज्ज झाले. 1950 साली पुण्यातील एका छोट्या 500 चौरस फुटांच्या दुकानातून जन्म झाला चितळे बंधू मिठाईवालेचा. आणि मग आलं ते वर्ष 1970. एक साधा पण क्रांतिकारी निर्णय, भाकरवडीची सुरुवात. मुळात सुरतमधून आलेला हा पदार्थ भाऊ चितळेंच्या हाताच्या चवीमुळे अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला आणि चितळे बंधूंचं नशीबच बदललं. मागणी इतकी वाढली की गुणवत्ता टिकवण्यासाठी यंत्रसामग्री आली. 90च्या दशकात जिथे दररोज 300 किलो भाकरवडी विकली जात होती, आज ती संख्या 3000 किलोच्याही पुढे गेली आहे. एवढे मोठे व्यावसायिक असूनही प्रत्येक वर्षी दिवाळीला आपल्या सीमेवर असलेल्या सैनिकांना न चुकता भाकरवडी आणि मिठाई पाठवतात. यावरून त्यांचं देशावरचं प्रेम आणि कृतज्ञता दिसून येते. एका छोट्या गावातून सुरू झालेली ही कहाणी संघर्ष, मेहनत आणि कल्पकतेने अजरामर झाली आहे. आज चितळे बंधू म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक विश्वास आहे, शुद्धता आणि परंपरेची चव आहे. ही होती चितळे बंधूंची प्रेरणादायी कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.